दिवा शहरातील गणेशपाडा गणेश विद्या मंदिर जवळ झालेल्या निघृण हत्येच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवा शहरात सुरू असलेल्या ठिकठिकाणच्या अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याचे निवेदन आज दिवा पोलीस चौकीचे माननीय पोलीस निरीक्षक नितीन पगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहराच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आले। यावेळी शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, युवाधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम, संजय जाधव, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शहर प्रमुख या नात्याने कालच्या हत्येसंदर्भात काय सांगा? आज आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराचं शिष्टमंडळ कोळेकर साहेबांना भेटलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जो या घटनेतील आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी ज्या ठिकाणी रात्रीची गस्त म्हणजे पेट्रोलिंगची गरज आहे तिथे पेट्रोलिंग करावी। काही ठिकाणी जे गर्दुल्ले आणि जे चर्ची वगैरे बसतात अशा ठिकाणी जे आयडेंटिफाय केलेले स्पॉट आहेत त्या ठिकाणी त्यांनी धाडी टाकून अशा गर्दुल्यांवर कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे निवेदनाद्वारे। आज तुम्ही दिवा चौकीला वरिष्ठ यांना लेटर दिलं आहे, त्या संदर्भात निवेदन दिलं, त्या संदर्भात काय सांगा? आपण बघाल की 2 दिवसापूर्वी अभिजित पाटील या मुलाचं खून होऊन हत्या झालेली आहे। ही एक गंभीर बाब आहे, कारण दिवा शहरात हा वाढता शहर आहे आणि याची लोकसंख्या जास्त आहे आणि जशी लोकसंख्या वाढत असते तशी गुन्हेगारीची पार्श्वभूमी वाढत असते। अनेक वेळा चोऱ्या, मारामारी, खून या घटना दिव्यात वाढत चाललेल्या आहेत आणि ह्याचा ताण कुठेतरी पोलीस प्रशासनावर येतो आहे। आम्ही वारंवार गेले कित्येक वर्ष झाली दिवावासी मागणी करतो की दिव्याला स्वतंत्र पोलीस स्टेशन असावं। जर दिव्याला स्वतंत्र पोलीस स्टेशन असतं तर पोलिसांची संख्या जास्त असती, हे गुन्हेगारी कुठेतरी नियंत्रणात असते। परंतु आज दिवा हा 5 ते 7 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे आणि या शहराला फक्त 20 ते 25 पोलीस एवढंच बंदोबस्त देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या गुन्हेगारांचं कुठेतरी मनोबल वाढलेलं आहे, गुन्हेगारी ही दिव्यात वाढलेली आहे। आज आम्ही आमचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पूर्ण शिष्टमंडळ घेऊन आज आम्ही API कोळेकर साहेबांची भेट घेतलेली आहे। त्यांना निवेदन दिलेले आहे की ज्या कोणी हे कृत्य केले आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ही जी गुन्हेगारी प्रवृत्तीची जी दिव्यात माणसं तयार होत आहेत, आज बघाल की एकदम अल्पवयीन मुलं ही गुन्हेगारी क्षेत्रात जात आहेत, यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे। या अनुषंगाने आम्ही आज दिवा शहरातर्फे आज आम्ही API कोळेकर साहेब यांची भेट घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाने काय आपल्याला पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आलेले आहे की जी घटना घडली त्या आरोपींना आम्ही 12 तासाच्या आत आम्ही अटकही केलेली आहे। पोलीस प्रशासनाने त्यांचं काम केलेलं आहे। फक्त आमची एकच मागणी आहे की ह्या जी गोष्ट घडलेली आहे ह्या जो अल्पवयीन मुलगा याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे।